आज सकाळी इतका आनंद झाला तुम्हाला काय सांगू. चक्क कचऱ्याची गाडी आली होती दारामध्ये आणि त्यात आणि ते दारावरती येऊन घंटी वाजवून त्यांनी सांगितलं की कचरा टाका. मग नरेंद्र म्हणायला लागले की अरे पहिल्यांदाच आली आमच्या दारात गाडी. मग ती म्हणाली इथूनपासून नेहमी येईल. आता ते किती खरं आणि किती खोटं काय माहिती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे रुटीन थोडंसं निवांतच चालू होतं. बेडशीट्स वगैरे चेंज करायचे होते आणि त्यात राजनंदिनीचं मध्ये मध्ये करणं चालूच होतं. माझ्याकडे असलेल्या दोन्ही मॅट्रेसेस स्पॉन्जी असल्यामुळे तिला त्याच्यावरती उड्या मारायला जास्त आवडतं आणि नेहमी जेव्हा मी असं काहीतरी काम करत असते तेव्हा तिला तिथे येऊन अशा उड्या मारायच्या असतात. त्यानंतर बेड वगैरे कम्प्लिटली रेडी करून घेतला आणि मग मी खाली गेले तोपर्यंत हे दोघांचा असा दंगा घालायचा चालू होता. मग वरचे जे रेलिंग्स वगैरे आहेत ते सगळे असे क्लीन करून घेतले. या स्टेप स्टूलचा गेला 4 दिवसात राजनंदीने इतका वापर केला की तिने ते घाण करून टाकलं होतं, म्हणून ते सुद्धा क्लीन करून घेतलं. किचन वगळता बाकीचं सगळं क्लिनिंग करून झालं होतं. आता भूक लागली होती, म्हणलं मिसळ बनवावी. गेले कित्येक दिवस खायची इच्छा झाली होती पण ते काही बनवणं झालं नाही. आज म्हटलं करूयातच. एक लिंबू मी बाहेर काढून ठेवला होता आणि तो राजनंदिनीने आणून इथे फेकला होता आणि तिला लिंबू तो खायचाच होता, त्यामुळे तिला चिरून असा खायला द्यावा लागला. येस, ती एका वेळेस असा अर्धा लिंबू खाते. तसं तर नेहमीची पद्धत वेगळी असते, पण आज थोडासा उशीर झाला होता, सगळी कामं वगैरे करत होतो त्यामुळे, आणि भूक पण लागली होती त्यामुळे पटापट बनवली. आणि जेव्हा असं अचानकपणे गडबडीमध्ये आपण बनवतो ना तेव्हा जरा जास्तच टेस्टी होते. आणि हा माझा ना नेहमीचाच एक्सपिरियन्स आहे. इव्हनिंगला आम्ही गेलो होतो DYP सिटी मॉलला, बिकॉज तिथे ना नाताळनिमित्त खूप छान डेकोरेशन केलं होतं. पण इतकं ट्रॅफिक होतं, बापरे, आम्हाला जायला खूप उशीर झाला. कोल्हापूरमध्ये असून देखील मी DYP सिटी मॉलला कित्येक महिन्यानंतर आले होते, ते सुद्धा राजनंदिनीसाठी. कारण मला तिला इथे दाखवायचं होतं सगळं, पण इतकी गर्दी होती ना की एक 10 मिनिटच आम्ही थांबलो आणि रिटर्न मग घरी यायला निघालो.